हा सांगा समताई उंची सांगा किती आहे टॉपची? पूर्ण उंची सांगा. हा पूर्ण उंची किती आहे? 35. 35. त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचंय. किती झाले हे? 36. हे असं 1 इंच कशासाठी केला ऍड? अर्धा इंच शोल्डर मध्ये जातो, अर्धा इंच खाली फोल्डिंगला. त्याच्यानंतर गळा रुंदी 2.5. गळा उंची 5. हे गळा उंची तुमच्या मनानुसार, पण जास्तीत जास्त गळा उंची 6.5च्या पुढे जात नाही बरं का. 6 6.5च्या पुढे उतरते परत गळा, म्हणून कमीच ठेवायचा. ड्रेसला गळे कमीच असतात. हे गोलाकार द्यायचा किंवा चौकोनी करा, कसाही द्या तुम्हाला आवडतं. त्याच्यानंतर शोल्डर 3.5. मोंढा 6. आता मोंढा जास्तच असतो. इथून पुढे छाती किती आहे? 32. त्याचा चौथा भाग 8 + 1. आणि याला मार्जिन, जर तुम्ही मार्जिन साठी हे जे बाकी 1 इंच वाढवतो का, ह्याला माया म्हणते. म्हणजे मार्जिन किंवा माया. तर हे जर तुम्ही जास्त घेतलं तर ड्रेसला फिनिशिंग येत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं काय 1 इंच घेऊन ऍडजस्ट करायला बघायचं. म्हणजे कसं फिनिशिंग घातलं का अंगात व्यवस्थित बसावं. हा ह्याचा मोंढा खोली किती? समोरचा 1, पाठीमागचा 1.5. ह्याला असं आकार देऊन घ्यायचा. एवढं समजलं? समजलं. आता इथून गळा रुंदी, म्हणजे जिथून उंची आपली संपली आहे गळा रुंदी, तिथून कंबरची उंची टाकायची. ओरिजिनल कंबरची उंची. त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करा किंवा प्लस मायनस करा, काय नाही. कारण ऑलरेडी आपण इथं अर्धा इंच इथून वाढून घेतलेलं आहे शोल्डरला. त्याच्यामुळे ह्याला इथं मध्ये स्टिचिंग करत नाही आपण, त्याच्यामुळे इथं वाढवायचं नाही. हे झाली कंबर उंची 12. कंबर घेर किती आहे? कंबर घेर 28. 28चा चौथा भाग 7 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन 8. काय घेतलं आपण वरून गळा रुंदीपासून? कंबरची उंची. त्याच्यात पुढे अपोजिट बाजूला काय घेतलं रुंदीसाठीला? कंबर घेर किंवा कंबर रुंदी. हा तुम्हाला जे समजते ते घेतलं. त्याचा चौथा भाग केला, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड केला. आता शीटची उंची ते पण इथूनच टाकायची. असं नाही की गळ्यापासून किंवा याच्यापासून कंबर उंचीपासून, तिथूनच जिथून आपण हे टाकलंय का कंबर उंचीसाठी गळा रुंदीपासून, तिथूनच टाका. शीट उंची किती आहे? 19. हे इथं. नंतर शीट घेर, जसं आपण आता हे कंबरचं घेतलं, मला माप इथून टाकायचं. इथूनच टाकायचं. कंबरची उंची इथूनच, आणि इथून वरून शीटची पण उंची टाकायचं. हे शीटची उंची. शीट घेर 32. त्याचा चौथा भाग 8 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच 9. कंबरची उंची लगेच कंबर घेर, शीटची उंची लगेच शीट घेर. हे झालं ओरिजिनल माप आहे. हे जे मी आता ओढते का, हे ओरिजिनल आहे. म्हणजे इथून आपलं काय होत आहे, शिवते वेळेस शिलाई. आणि हे आहे 1 इंच ते सोडलेलं पण मार्जिन शिवण्यासाठी, हे सोडलं जातं माया थोडक्यात. हे झालं की हे सरळच इथून लाईन ओढून घ्यायची. स्ट्रेट वडलो तर इथं फोल्डिंग साठी व्यवस्थित येत आहे. समजते का? हे असं काय नाही, तर काय नसते. जर एखादी हेल्दी असेल, हे आता 32 म्हणजे सुकड्या लुकडायचं आहे. म्हणजे शीटचा जास्त आपण जास्त शीटचा असतो भाग, त्याच्यासाठी काय करायचं, अर्धा इंच इथं वाढवायचा. ह्या साईडला जिथं आपण शीट घेतो चौथा भाग केलाय, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 1 करण्यापेक्षा 1.5 करायचं. हे नाही अजिबात नाही. कंबर त्यांचा ऑलरेडी कंबर त्यांचं इथंच येणार ना, कंबर मध्ये वाढल्यावर पुन्हा थोडं वर घेतल्यानंतर तब्येत वाढणार. किती आहे? छाती 32 आहे. त्याच्यापेक्षा हेल्दी जर 40 जर आली तर तिचं 10 + 1. आणि कंबर तिची किती असणार आहे मग? 38 तर असतं. 36 38. त्याच्यामध्ये इथं कुठे गेलं, इथं झालं का, हे पण भाग वाढतोय. फक्त हे अर्धा इंच घ्यायचं आपल्याला, इथून शेला जोडायचं आणि असं सरळ घ्यायचं. एवढाच. बाकी तुमच्या सारख्यांना तर हे आम एवढंच ठेवायचं.